हाय मैत्रिणींनो, माझ्या सुई धागा चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर मी इथे एक चौकोनी पेपर घेतलेला आहे. चारी बाजूने त्याला मध्य काढायचा आहे, कारण आपल्याला वर्तुळ म्हणजे सर्कल स्टिच करायचे आहे. तर बघा मी दाखवत आहे. एकदम असं पेन्सिलने गोल आकार बनवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला गोल स्टिच तयार करायचे आहे. एप्रिल कन्स्ट्रक्शन मधील ही 6वी स्टिच वर्तुळ सर्कल स्टिच आहे. या स्टिचबद्दल थोडीशी माहिती पाहूया. गोल वर्तुळ आकारात केलेली शिवण म्हणजे वर्तुळ शिवण. कपड्यांवर गोल फिरवत शिवण करणे म्हणजे वर्तुळ शिवण. या शिवणची वैशिष्ट्ये पाहूया. एक, गोल आणि स्मूथ स्पेस तयार होतो. या शिवणचा उपयोग पाहूया. डिझाईनसाठी उदाहरणार्थ एम्ब्रॉयडरी, पॅच वर्क. 2, गोल भागांसाठी गळा, नेक, स्लीव्ज. 3, पॅच जोडण्यासाठी बॅच किंवा डिझाईन लावण्यासाठी. या शिवणचे फायदे पाहूया. आकर्षक लुक मिळतो. 2, स्मूथ फिनिशिंग मिळते. सर्कल स्टिच ही प्रामुख्याने कपड्यांवर गोल आकार डिझाईन तयार करण्याची एक पद्धत आहे. शिलाई मशीन किंवा हाताने भरतकाम करणाऱ्या डिझाईनसाठी ही एक लोकप्रिय व आकर्षक प्रकार आहे. सर्कल स्टिच ही प्रामुख्याने भरतकाम म्हणजे एम्ब्रॉयडरी मध्ये जास्त प्रमाणात केली जाते व ती लोकप्रिय आहे. आता आपण पाहू शकता आपली गोल स्टिच कशी व्यवस्थित आलेली आहे. एकदम हलक्या हाताने करायची आहे. 2 टाके मारले की दाब उचलायचा आहे आणि सरकवायचा आहे. त्याच्यामुळे आपली एकदम व्यवस्थित स्टिच येणार आहे. एकदम गोल आपली स्टिच एकदम व्यवस्थित आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मैत्रिणींनो चॅनेलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. कमेंटचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपलं वर्तुळ स्टिच पूर्ण झालेलं आहे. तर खूप सुंदर दिसत आहे. तर तुम्ही ते पाहू शकता.